तर मित्रांनो सकाळी उठलो, अंघोळ वगैरे केली, मस्त फ्रेश झालो, गाडी काढली. चला म्हणलं सिम्बायोसिस हॉस्पिटलला आपली अपॉइंटमेंट आहे. तिथनं गोटवडे फाट्यावर पेरुकुटला गाडी काढली. तिथं बघितली एक गाडी ठोकली होती नाही का. अरे म्हणलं कुणाची गाडी ठोकली काय माहिती. तसं पुढं निघालो, कच्चा रस्ता लय भांगार होता. पुढं बघा बैलगाडी दिसते, सरासरी बैलगाड्या बघायला भेटत नाही. पण थोडाफार पुढं गेलो की रस्ता थोडा चांगला लागला. सिम्बायोसिसला लवकरच पोहोचलो. म्हणलं आपलं अपॉइंटमेंट आहे सिम्बायोसिसला. इथं सगळं फ्री आहे बघा, फुकट आहे. सरकारी हॉस्पिटल, 1 रुपयाची गरज नाही लागत. पार्किंगला गाडी लावली आपली मस्तपैकी. पार्किंगला गाडी लावून आतमध्ये गेलो नाही का. आतमध्ये गेलो की असं पुस्तक असं तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. लगेच त्याने आम्हाला सांगितलं तुम्ही 12 नंबरला जा. 12 नंबरला जा म्हणलं की पटापट म्हणलं लवकर जायचं आपल्याला नाही का. 12 नंबरला गेलो, चालत चालत बसलो तिथे. नंबर आला आपला. लगेच दुसरा नंबर होता बघा. लाईनला उभा राहिलो. लगेच डॉक्टरला दाखवलं आपलं पुस्तक. ते डॉक्टर लगेच गोळ्या लिहून दिल्या. 40वा नंबर चालू होता. 48 नंबर आला माझा. लगेच काम झालं आपलं. गोळ्या बिळ्या घेतल्या, गाडी बिडी काढली आणि लगेच चला म्हणलं घराकडे निघालो तर बघितलं साईडला एक देवाचं मंदिर दिसत होतं. कुठल्या देवाचं होतं माहीत नव्हतं. त्यामुळे गाडी साईडला लावली. मंदिर एवढं छान दिसत होतं की बघा मंदिर किती भारी दिसतंय. आतमध्ये गेलो, बघितलं तर हे तर आपलेच गणपती बाप्पाचं मंदिर आहे. गणपती बाप्पा मोरया म्हणून. चला म्हणलं एकच नंबर म्हणलं. देवाचा आशीर्वाद घेतला. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू आपण एका पुढल्या व्हिडिओमध्ये.